श्री स्वामी समर्थ. घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याचे 8 लक्षणे. नंबर 1, घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस आणि थकवा येतो. कोणत्याही कामाला मन लागत नाही. शरीरात ऊर्जा म्हणजेच एनर्जी नसल्यासारखे, अगदी गळून गेल्यासारखे वाटते. नंबर 2, मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा तर जीवन संपवावे असे वाटते. नंबर 3, घरात सतत तोटे आणि नुकसान होते. कोणत्याच कामात यश मिळत नाही. नंबर 4, घरातील साहित्य सतत तुटफूट होते. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने खराब होतात. नंबर 5, घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात. हे आजारपण औषधोपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही. नंबर 6, विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते आणि पुढे जाऊन त्याचे रूपांतर अगदी डिप्रेशनमध्ये होते. नंबर 7, काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अटकते किंवा होता होता ते राहून जाते. एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून निसटते आणि सतत वाईट स्वप्न पडतात. नंबर 8, घरात सतत कोणीतरी असल्याचा भास होणे. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसं ओळखावं? तर एक काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये पिण्याचे पाणी भरा, थोडेसे गंगाजल मिसळा, त्यामध्ये मूठभर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवा. म्हणजेच तो कोणाला दिसणार नाही असा ठेवा. 24 तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे अगदी निरखून पहा. जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल, तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात. निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय. नंबर 1, घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा. खडे मीठ म्हणजेच समुद्री मीठ आणि हा उपाय गुरुवारी करू नये. नंबर 2, निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असल्यास व्यक्तीला पिवळी मोहरी किंवा काळी मोहरीचे दाणे, लाल मिरची किंवा मिठाने नजर उतरवावी. या 3ही वस्तू आपल्या हातात एकत्रित घेऊन 3 वेळा व्यक्तीवरून उतरवावे. नंबर 3, किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची फुरसुंडी बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा आणि प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात सोडून द्या, तलावामध्ये टाकून द्या. तुम्ही फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश केले तरी चालेल. नंबर 4, दर सायंकाळी म्हणजेच दररोज संध्याकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा. नंबर 5, घरात हनुमान चालीसा ऐका. नंबर 6, अमावस्येला, पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सायंकाळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच आपल्या मी मराठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.